बाकी सगळे लोक आंदोलन करतायत, काय सांगा? मला वाटतं शरद पवार साहेब या देशातलं ज्येष्ठ अनुभवी आणि प्रगल्भ अशा प्रकारचं नेतृत्व आहे आणि लोकशाही मार्गाने प्रश्न सुटतात यावर त्यांचा विश्वास आहे. आणि जेव्हा जेव्हा देशात अशा प्रकारचे प्रसंग निर्माण झाले तेव्हा त्यांनी इंटरव्हेन्शन पण केलेलं आहे. तर मला वाटतं ते लोकशाही पद्धतीनं आंदोलनकर्त्यांना भेटले आणि जर तोच विषय त्या ठिकाणी ते PM कडे घेऊन गेले असतील तर ते स्वागतार्ह आहे. मला वाटतं यापासून सबक या ठिकाणी विरोधी पक्षांनी घेतली पाहिजे. परंतु विरोधी पक्ष आपल्याला संधी आली आहे ती चालून म्हणून या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर स्वार व्हा आणि आपली राजकीय पोळी भाजा हा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न सुरू आहे. परत त्यातही त्यांची एक वाक्यता नाही आहे. एका बाजूला उद्धवजी ठाकरे साहेब आंदोलनकर्त्यांना भेटत आहेत, तर राहुल गांधी आंदोलनकर्त्यांना भेटण्याच्या ऐवजी PM च्या कार्यालयाच्या ऑफिसच्या घराच्या बाहेर आंदोलन करतायत. त्याच्यामुळे एक विस्कळीतपणा दिसतोय, हतबल झालेला विरोधी पक्ष दिसतोय आणि आपलं अस्तित्व आज हळूहळू कमी होत असताना आपल्याला जणी काही राजकीय संधी आली अशा प्रकारचं पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु मला वाटतं त्यांनी पवार साहेबांकडून शिकलं पाहिजे. लोकशाही मार्गानं आपली लोकशाही भक्कम आहे, जगात आपली लोकशाही भक्कम आहे. बाबासाहेबांनी संविधान ताकदवान आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळे लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार आहे, न्याय मागण्याचा अधिकार आहे, पण तो शांतताप्रिय मार्गाने तो मागायचा असतो. अनेक उदाहरणं आहेत. महात्मा गांधीजी कशाचं द्योतक आहे, आंदोलन कसं करावं, शांततेत काय ताकद असते त्यांनी दाखवलं. अलीकडच्या काळामध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघाले, शांततेत निघाले, त्यासाठी हिंसा करावी लागत नाही, मारझोड करावी लागत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं हे आपल्या देशाचे प्रघात आहेत. त्याच्यामुळे तशा पद्धतीनं न्यायही मिळू शकतो आणि देशात शांतता प्रस्थापित राहू शकते. तर मला वाटतं पवारसाहेब जर याच विषयासाठी गेले असतील तर निश्चितच स्वागतार्ह आहे. काय वाटतं ती याच विषयासंदर्भात गेली असतील की अजून काही? नाही, आता पवार साहेबांची राजनीती आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ते जेव्हा पूर्वेला जायचं असतं तेव्हा पश्चिमेला जातोय असं दाखवतात. त्याच्यामुळे आंदोलनाव्यतिरिक्त ते काय बोलणारच नाहीत किंवा दुसरा विषय नसेलच हे काय सांगण्याचं धाडस त्यांचं राजकारण पाहता मी करू शकत नाही. दुसरी गोष्ट की मुंबईमध्ये सुद्धा राजकारण होतंय. उद्या प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई आणि महाराष्ट्राची हाक दिली आहे आणि उद्धव ठाकरेंची पार्टीचे जो आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे वगैरे सुद्धा मुंबईत आंदोलन करणार आहेत आणि आता सुद्धा आंदोलन करतात. नाही, मला वाटतं सगळेच पक्ष, मी तुम्हाला बोललो ना, भारतीय जनता पार्टी किंवा NDA सरकारवर टीका करायला कुठलाही स्कोप नाही, केंद्रात नाही, राज्यात नाही. PM साहेबांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीकडे चालला आहे. सर्व समाज घटकाला बरोबर घेऊन चाललो आहे. महाराष्ट्रात देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली प्रचंड वेगाने विकास होतोय. अशा वेळेला मग आपलं काय? त्याच्यामुळं आता या आंदोलनाचा फायदा घेऊन प्रत्येक पक्ष आपापली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोय. त्यातलाच हा एक प्रकार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.